बाबा साहब के सम्मान पर सवाल। महाराष्ट्र के भिवंडी तालुका की ऐसी खबर सामने आई है जिसने न सिर्फ स्थानीय लोगों को बल्कि पूरे समाज को सोचने पर मजबूर कर दिया है। 14 अप्रैल विश्व रत्न भारत के संविधान निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती एक ऐसा दिन जो सम्मान, समानता और अधिकारों की याद दिलाता है। लेकिन इसी दिन ब्रजेश्वरी गांव में कुछ ऐसा हुआ जिसे लेकर विवाद खड़ा हो गया। जानकारी के मुताबिक ब्रजेश्वरी पंचायत की ओर से लगाए गए बाबा साहेब आम्बेडकर जयंती के बैनर के साथ कथित तौर पर उसी पंचायत के उप सरपंच द्वारा ऐसा व्यवहार किया गया जिसे लोगों ने अपमान बताया। घटना सामने आते ही स्थानीय लोगों में नाराजगी बढ़ी और मामला तुरंत पुलिस प्रशासन तक पहुंचा। पुलिस ने इस मामले को गंभीरता से लेते हुए कार्रवाई दर्ज कर ली है और अब जांच जारी है। सवाल ये उठता है, क्या ऐसे संवेदनशील मौकों पर जिम्मेदारी और मर्यादा का पालन नहीं होना चाहिए? बाबा साहब आम्बेडकर सिर्फ एक व्यक्ति नहीं, वो विचार हैं, अधिकार हैं और संविधान की आत्मा है। ऐसे में अगर उनके सम्मान से जुड़ी किसी भी घटना पर सवाल उठते हैं तो जवाबदेही भी उतनी ही जरूरी हो जाती है। अब देखना होगा जांच के बाद सच्चाई क्या सामने आती है और प्रशासन इस पर क्या ठोस कदम उठाता है। आइए दिखाते हैं लोगों की राय और मामले की तहकीकात। देखते रहिए मोक नाईट। 14 एप्रिलच्या दिवशी महापुरुषांचा बॅनर जो उतरवण्यात आला, म्हणजे प्रत्यक्षात काय घडलं त्या ठिकाणी तुम्ही सांगाल का? 14 एप्रिल रोजी वज्रेश्वरी गावामध्ये आपण एक शैक्षणिक जयंती उत्सव साजरा करतो. अच्छा. यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडा यांचा शैक्षणिक जयंती उत्सव आपण साजरा करत होतो. अच्छा. आणि हा साजरा करत असताना त्याच वेळेस ग्रामपंचायतीमार्फत जो शुभेच्छा बॅनर जो लागला होता वज्रेश्वरीच्या नाक्यावर चौकामध्ये, तो बॅनर उतरवण्याचं काम हे उपसरपंच सायली पाठारी व त्यांचे पती संदीप पाठारी यांनी केलं. हे आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी उभं होतो त्यावेळेस आमचे सदस्य आहेत जागृती शंभे, त्यांना फोन आला की अशा पद्धतीने बॅनर उपसरपंचांनी उतरवायला लावलेला आहे. आम्ही त्या ठिकाणून जाताना आम्ही खातरजमा केली की खरोखर त्या व्यक्तीने बॅनर उतरवला. हा बॅनर ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांमार्फत सकाळी 8-8:30च्या दरम्यान लागला होता आणि हा बॅनर उतरवण्याचं काम एक सामाजिक द्वेषापोटी की समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, समाजामध्ये जातीय तणाव निर्माण व्हावा, धार्मिक तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने उपसरपंच व त्यांचा पती संदीप पाठारी यांनी जाणीवपूर्वक आणि स्वतःच्या पदाचा गैरवापर करत मनमानी पद्धतीने हा प्रकार सगळा केलेला आहे. अच्छा. आणि त्यानंतर आम्ही या घटनेची नोंद स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. त्यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण करणे BNS अंतर्गत ॲट्रॉसिटी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक झाली. काही अटी शर्तींवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर करून दिला. पण जामीन मंजूर करून दिल्यानंतर आरोपींमध्ये काहीतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती, सामाजिक सलोखा राखला जाईल अशी अपेक्षा होती. असं न होता आरोपीने ज्या ठिकाणावरून त्याने बाबासाहेबांचा बॅनर उतरवला होता त्याच ठिकाणी त्याने स्वतःच्या बॅनरचा फ्लेक्स मोठा लावला आणि त्याला हे दाखवून द्यायचं आहे समाजाला की मी बाबासाहेबांपेक्षा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा, आद्य क्रांतिकारी बिरसा मुंडांपेक्षा मी मोठा आहे आणि समाज माझ्यापुढे नगण्य आहे, हे महापुरुष माझ्यापुढे नगण्य आहेत आणि सामाजिक तेढ पुन्हा एकदा निर्माण करण्याचा त्याचा उद्देश हा या ठिकाणी क्लिअर होतो. ओके. त्या संदर्भामध्ये आता आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. ओके. पोलिसांची काय भूमिका आहे यामध्ये? पोलिसांची भूमिका या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन पूर्णपणे सहकार्यामध्ये आहेत आणि त्यांचं उत्तम सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे. अच्छा. मॅडम, तुम्ही ग्रामपंचायतचे जनतेला फक्त एकच बोलणं आहे की त्या बाबासाहेबांमुळे आपण त्या खुर्चीमध्ये बसलेलो आहे. हां, मग आज त्यांच्या जागी त्यांचा बॅनर उतरवला ही एक खूप मोठी अपमानास्पद गोष्ट आहे आणि त्या गोष्टीचा त्यांनी खरं तर त्यांना त्याची लाज वाटायला पाहिजे किंवा त्याची थोडी त्यांनी क्षमा मागायला पाहिजे, जेणेकरून की आमच्याकडून जो गुन्हा झालेला आहे तो आम्ही त्याची क्षमा मागतो. पण त्यांनी तसं न करता जिथून त्यांनी तो बॅनर उतरवला त्याच ठिकाणी त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा एक 8 दिवसामध्ये लगेच मोठा बॅनर लावला. म्हणजे त्यांना काय दाखवून द्यायचं आहे की आम्ही बाबासाहेबांना अजिबात मानत नाही, की आम्ही त्यांचा अपमान करतो आहे. हां, या SC आणि ST कॅटेगरीच्या जे लोक आहेत त्या लोकांचा आम्ही
मान ठेवत नाही आहेत किंवा त्यांना आम्ही अपमानाची वागणूक देतो हे त्यांना दाखवून द्यायचं आहे का त्यामध्ये? अच्छा, ओके. सर, तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून वजीरशरीच्या विभागामध्ये तुम्ही याला कुठल्या दृष्टिकोनातून बघताय? म्हणजे का मला एवढंच सांगायचं आहे याच्यामध्ये का जो बॅनर लावला आहे वाढदिवसाचा तो फार चुकीचा आहे. तो तात्काळ त्याने काढावा हं. आणि क्षमा मागावी त्यांनी समाजाची. ओके. इथे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून तुम्ही सुद्धा आहात. तुमचं काय मत आहे याच्यामध्ये? आम्ही एस सी कॅटेगरी म्हणून निवडून आलेलो आहोत आणि बाबासाहेबांचा अपमान हे आपल्याला चुकीचं त्यांनी केलेलं आहे. अच्छा, ओके. त्याच्याबद्दल त्यांनी क्षमा मागून हे करावे अशी माझी इच्छा आहे. आता पुढची कारवाई जी पोलिसांची आहे त्या पोलिसांनी तुम्हाला म्हणजे कारवाईचं सध्या काय निर्देश वगैरे काय दिलेत का वगैरे असं? तसं त्यांनी एक अर्ज लिहून घेतलेला आहे, त्यांच्याकडे जमा करून ठेवलेलं आहे. ते आता पुढच्या कारवाई करणार आहे तसं. अच्छा, ठीक. ओके, थँक्यू.